ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनातल्या प्रकट मुलाखतीत नीलम गोऱ्हेंचा गौप्यस्फोट। 4 वेळा आमदार झालेल्या नीलम गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्यात का? राऊतांचा प्रतिसवाल। तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांग भलं करून घेतलं, मर्सिडीज आरोपांवर ठाकरेंची प्रतिक्रिया। गोऱ्हेंच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेची महिला ब्रिगेड आक्रमक। साडी दिल्याशिवाय गोऱ्हे भेट द्यायच्या नाहीत, कार्यकर्त्यांचा प्रत्यारोप। नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजच्या आरोपांवर ठाकरे पक्षाचा आक्षेप। संजय राऊतांची संमेलनाच्या संयोजकांकडे नाराजी। तर राजकारणासाठी साहित्य संमेलन मंचाचा वापर नको, संजय नहार यांची मागणी। अधिवेशनाच्या कामकाज समिती बैठकीत विरोधकांकडून कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी। निकालपत्राची प्रत विधिमंडळाला मिळाली नसल्याचा सरकारकडून बचाव। आज आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहणार, पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण। 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय। जुने मित्र सर्वच पक्षात, सर्वांशी संपर्क असल्याचाही दावा। मराठी चालकाला मारहाण झाल्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रात मात्र मोकळीक। वसईत गर्भवती मुलीची हत्या, आई आणि लहान बहिणीवर गुन्हा दाखल। मुलगी गर्भवती राहिल्यानं संतप्त आईचं कृत्य, आई अटकेत, मुलगी सुधारगृहात। पश्चिम महाराष्ट्र कोकण जोडणाऱ्या करूळ घाटात उद्यापासून एकेरी वाहतूक। 10 मार्च नंतर दुहेरी वाहतुकीचा निर्णय। जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माहिती। पालघरच्या वाढवण बंदराजवळ कृत्रिम बेट उभारून विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव। समुद्रात बांधलं जाणारं देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ। मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 दशलक्ष डॉलर्सच्या निवडणूक निधीचं खंडन करावं। फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देत सुब्रमण्यम स्वामी यांची मागणी। रिझवान आणि सौद शकीलच्या शतकी भागीदारीनंतर पाकिस्तानची घसरगुंडी। हार्दिक कुलदीपचा प्रभावी मारा। महामुकाबल्यात टीम इंडिया फ्रंट फुटवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।